छत्रपती शिवाजी महाराज एक महान स्ट्रॅटेजिस्ट। या व्हिडिओमधून बघूया त्यांचे बालपण, गड किल्ले आणि लढायांपलीकडच्या महाराजांना। झाले बहु होतीलही बहु परंतु या समहाच असं वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे आपले युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना जाऊन 3 शतकांचा काळ लोटला तरी त्यांच्या कर्तृत्वाचा डंका आज देखील गाजतोय। यातच त्यांची खरी थोरवी आहे। शिवरायांचं चरित्र, कर्तृत्व आणि नेतृत्व ऐकताना आपला राजा किती महान होता याचा अभिमान आपल्याला वाटतो। शिवाजी नावाचा एक अर्थ उलगडूया, जिथे शिवाजी मधलं पहिलं अक्षर शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा, जी म्हणजे जिंका असाही होतो। छत्रपती शिवाजी महाराज या महामंत्रातच महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आहे। या अक्षरात पराक्रम आहे, निष्ठा आहे, शिस्त आहे, जिगर आहे, चिवट, प्रखर, ज्वलंत आणि रसरशीत अशी राष्ट्रीय अस्मिता सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अतिशय वेगळा व्हिडिओ आहे। स्नेहलनीती हा चॅनल सबस्क्राइब करा, त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवा, तेही अगदी फ्री। नमस्कार, तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबे या महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग कोचिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त उद्योजकांना बिझनेस स्ट्रॅटेजी मी शिकवल्यात आणि कित्येकांनी त्यांचे बिझनेस 1 करोड ते 2000 करोड पर्यंत वाढवले। आपल्या व्हिडिओजमधून मी नेहमीच उद्योजकांना तसंच उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे यूट्यूबवर पहा स्नेहलनीती आणि करा बिझनेस में प्रगती। मित्रांनो, उद्योजकांना घडवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी लाईव्ह बिझनेस ट्रेनिंग वर्कशॉप्स आणि वेबिनार्सने उद्योजकांना मार्गदर्शन करतो। यामध्ये नावनोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। त्यामुळे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लिंकवर क्लिक करायला विसरू नका आणि माझ्या सेमिनारला मला भेटायला सुद्धा विसरू नका। आता मुख्य विषयाकडे वळूया। देशाच्या इतर भागांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक साधनसामुग्रीचा एक कमालीचा असा समृद्ध वारसा लाभलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बहुतेकांना माहीत आहेच, परंतु एवढं मोठं साम्राज्य सांभाळत असताना अर्थातच त्यांना त्यांच्या साम्राज्याचे आर्थिक नियोजन सुद्धा करावे लागत असणारच। मग त्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचं आर्थिक नियोजन कसं केलं होतं? शिवाजी महाराजांना साम्राज्यातून किती उत्पन्न मिळत होतं? त्यांनी कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करण्याचं धोरण स्वीकारलं होतं? या सर्व गोष्टींवर आजपर्यंत फारशी चर्चा झाल्याचं आपल्याला दिसत नाही। या उलटच महाराजांचा इतिहास हा फक्त गड किल्ले, लढाया, त्यांचं बालपण याच्या पलीकडे कधीच गेला नसल्याचं आपल्याला दिसतं। खरं पाहता एवढं मोठं साम्राज्य सांभाळत असताना त्यांनी साम्राज्य विस्ताराबरोबरच आपली अर्थनीती काय ठेवली होती हे शोधून काढणं सध्याच्या काळात उद्योजकांना फार मोठी दिशा देणारे ठरेल। थोडक्यातच शिवकाळाचा विविध अंगांनी जर का विचार करायचा असेल तर हे सगळं जाणणं अतिशय गरजेचं आहे आणि अशा विविधांगी विचार झाला तरच खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराजांना समजू शकू। एक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना जागतिक आणि विशेषत्वाने भारतीय इतिहासामध्ये अतिशय मोलाचं स्थान आहे। शिवाजी महाराजांनी त्यांचे वडील शहाजीराजे आणि आई जिजाबाई यांनी साकारलेल्या स्वराज्याच्या स्वप्नाला पूर्ण नेलं आणि ते सुद्धा वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी। शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिकवला जाणारा संपूर्ण विषय आहे, तरी आपल्या भारतीयांना मात्र त्यांच्याबद्दल फार कमीच माहिती आहे। ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। इंग्लिश गव्हर्नर लिहितो की शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते ना तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा नीट बघता आला नसता। 17व्या शतकात लंडनमध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशित होत होती, त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं एक वृत्तपत्र होतं। शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेटमध्ये पहिल्या पानावर बातमी छापून आली होती आणि त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्य असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता, तर त्यात राजांचा उल्लेख होता शिवाजी द किंग ऑफ इंडिया। मित्रांनो, ते जितके प्रबळ योद्धा होते तितकेच एक सक्षम प्रशासक सुद्धा होते। त्यांच्या मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज आजही आधुनिक काळाशी संबंधित आहेत आणि बहुतेक वेळा त्या जगातील टॉप मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीजमधील अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं आढळून आलेलं आहे। शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा स्फूर्तिदाता राजा, मातृभक्त पितृभक्त राजा, साधू संतांचा आदर करणारा राजा, दूरदृष्टी लाभलेला लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकार आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आपण पाहिले आहेत। पण त्याचबरोबर स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी अवलंबिलेली व्यवस्थापनाची कौशल्य आजच्या आधुनिक काळात देखील एक आदर्श उदाहरण आपल्यासमोर ठेवतात। मॅनेजमेंट एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग आणि तुमच्या सगळ्या रिसोर्सेसवर तुमचा असणारा कंट्रोल याचा समावेश होतो। सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवस्थापन लोकांकडून काम करून घेण्याची एक जबरदस्त कला आहे आणि शिवाजी महाराजच्या कलेमध्ये पारंगत होते। शिवाजी महाराजांच्या या काही मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज बघूया। सगळ्यात पहिल्यांदा बघूया न्याय प्रशासन।
शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा सैन्य आणि नागरिक हे स्वराज्याचे एक स्वप्न घेऊन एकवटले होते आणि त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता, सामाजिक आणि आर्थिक भेदभाव सुद्धा न करता ते सर्वांनी जोपासलं होतं. मुघल आणि निजाम यांच्या परकीय सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी त्यांच्या अथक मोहिमेमुळे आणि उच्च नैतिक आचारसंहितेमुळे शिवाजी महाराजांनी मराठी लोकांच्या आणि भारतातील इतर अनेकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांच्या नैतिक परंपरेने स्वतःचं अस्तित्व निर्माण करून मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यांनी राज्य आणि नागरिक यांच्यामध्ये घनिष्ठ नातं निर्माण केलं आणि सर्व सामाजिक आणि आर्थिक गटांना त्यांच्या स्वराज्यात सामील करून घेतलं. शिवाजी महाराजांनी आयकराचं न्याय प्रशासन स्थापन केलं आणि कर गोळा करण्यासाठी त्यांनी आयकरासाठी, इन्कम टॅक्ससाठी एक सिस्टम तयार केली. नागरिकांची नियुक्ती केली. गरजू शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज देण्याची व्यवस्थाही त्यांनी स्थापन केली. शिवाजी महाराजांनी लोकांचं मूल्यमापन धर्मावर नव्हे त्यांच्या पात्रतेवर केलं. तोफखाना प्रमुख, नौदल प्रमुख तसंच मुत्सद्दी असे त्यांचे बरेचसे कर्मचारी मुस्लिम होते. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसादिवशी सहभागी होण्यासाठी शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा सर्वात विश्वासू अंगरक्षक होते मदारी मेहतर, एक मुस्लिम. आपल्या लोकांशी वा शत्रूशी व्यवहार असो, शिवाजी महाराजांनी सैन्यासाठी स्वतःचे एक नियम बनवले होते. महिला आणि लहान मुलांना विशेष काळजी आणि आदराने वागवलं जायचं. लूटमध्ये कुराणाची कोणती प्रत जरी सापडली तरी योग्य आदराने परत केली जात असे. हल्ल्यातील लूट शाही खजान्यात जमा करायची आणि फक्त सैन्य, नौदल आणि किल्ल्याच्या देखरेखीसाठी वापरायची. वागणुकीचे वैध नियम त्यांनी बनवले होते जे सशस्त्र दलांना नागरिकांसोबत पाळावे लागत होते. शत्रूंच्या भूमीतही सामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या पिकांचे आणि गुरेढोरे यांचे कोणतेही नुकसान होऊ नये अशा कडक सूचना त्यांच्या सैन्याने दिल्या होत्या. कम्युनिकेशन आणि मोटिवेशनल स्किल्स. शिवाजी महाराजांचे राज्य हे लोकांसाठी आहे असा विश्वास त्यांनी निर्माण केला होता. एखाद्या लीडरने आपल्या संपूर्ण संस्थेचे नियोजन, अंमलबजावणी, मार्गदर्शक, प्रेरणा आणि नेतृत्व करावे आणि शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी एक्झॅक्टली तेच केलं. त्यांच्याकडे असे संवाद कौशल्य होते की ज्यामुळे ते आपल्या मावळ्यांचा आणि आपल्या रयतेचा विश्वास संपादन करू शकले. प्लॅनिंग. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य. यश म्हणजे 75% प्लॅनिंग आणि 25% अंमलबजावणी. शिवाजी महाराजांनी आपल्या गुप्तचर सेवांवर भरपूर पैसा खर्च केला. त्यांच्याकडून मिळालेली माहिती ही त्यांच्या प्लॅनिंगचा मुख्य आधार होती. त्यांनी प्रत्येकाच्या मतांचे आणि सूचनांचे स्वागत केले. आधुनिक काळातील स्वॉट ॲनालिसिस अर्थात स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स या सगळ्या विश्लेषणांमध्ये आपण जो प्रमाणे बघतो त्याप्रमाणे प्रत्येक योजनेची ताकद आणि कमकुवतपणाचं मूल्यांकन केलं आणि या योजनेनुसारच त्यांनी सिंहगड जिंकला. मॅनेजमेंट म्हणजे प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग. शिवाजी महाराज हे एक महान प्रशासक होते. त्यांनी आपल्या हल्ल्याचे काळजीपूर्वक नियोजन केले आणि सैन्य संघटित केले. आपल्या किल्ल्यांचा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा वापर संरक्षण उभारण्यासाठी केला. त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. मोठ्या नियोजनाने व दूरदृष्टीने त्यांनी डागडुजी व जीर्णोद्धार करून त्यांचे रक्षण सुद्धा केले. तर्कसंगत विचार आणि निर्णय घेणे. आजूबाजूची परिस्थिती बिकट चालू असली तरी केवळ त्यांच्या ध्येयाने ते आंधळे झाले नाहीत, तर सर्वांगीण परिणाम आणि प्रभावाचा विचार करून घेतलेले निर्णय अंमलात आणण्यासाठी त्यांनी अतिशय संयमाने आणि योग्य वेळेची वाट सुद्धा बघितली. दूरदृष्टी. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा असा एकमेव राजा होता आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. दृढ दूरदृष्टीने एक असाधारण राजा आणि राजकारणी म्हणून त्यांनी केलेल्या कृतींनी स्वराज्याची चळवळ निर्माण केली आणि सर्वांसाठी न्यायाची भावना प्रस्थापित केली. शिवाजी महाराजांनी मराठ्यांना लढाईचे प्रेषण दिले. त्यांच्या मदतीने शत्रूचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना सुद्धा केली. ते थोर मुत्सद्दी होते. कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्यांनी आपले काम मात्र व्यवस्थितपणे पार पाडले. महाराज 300 वर्षापूर्वी जगले असले तरी त्यांची धोरणं मात्र आज सुद्धा आधुनिक होती. कोणतीही योजना किंवा निर्णय घेताना त्या योजनांचा, निर्णयाचा भविष्यात काय परिणाम होईल याचा विचार महाराजांनी नेहमीच केला. आता व्यवसाय आणि व्यापाराला प्रोत्साहन. स्वावलंबी जीवन हा ग्रामीण जीवनाचा गुणधर्म असल्याने शिवकाळात खेड्यांमधून विविध व्यवसाय निर्माण झाले होते. त्या काळात राज्याच्या उत्पन्नाची सारी मदार ही शेती व्यवसायावरच होती. त्यामुळे शिवाजी राजांनी शेतीच्या विकासाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. याचाच एक भाग म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी केलेला कर्ज पुरवठा, अधिरेक्यांना शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी दिलेले आदेश, शेतीसाठी पाणी पुरवठ्याच्या केलेल्या सोयी याचा उल्लेख सुद्धा करता येईल. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळेच
त्यांच्या विकासासाठी लागणारं बरंचसं उपव्यवसाय सुद्धा खेड्यामधून सुरू केले होते. शेतसारा आकारणी, शेतकऱ्यांना शेतसाऱ्याच्या थकबाकीत सूट, सारायुक्त जमीन देणे, कालव्यांद्वारे पाट्यांद्वारे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणे इत्यादी मार्गांचा सुद्धा अवलंब केला होता. यामध्ये सोनार, लोहार, तांबट, चांभार, सुतार, कुंभार, कोष्टी, तेली, मांग, धनगर इत्यादी उपव्यावसायिकांचा सुद्धा समावेश होतो. अशा कित्येक व्यवसायातील उत्पादनं ही प्रामुख्याने खेड्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जात असत आणि कसबी कारागीर आपल्या वस्तू नजीकच्या बाजारस्वात जाऊन विकत असत. व्यापारी लोक हे राष्ट्राचे भूषण आहेत या बोधवाक्यांवर शिवाजी महाराजांचा प्रचंड विश्वास होता. सावकार हे तर राज्याचे भूषण आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांना कर सवलती सुद्धा शिवाजी महाराज देऊ केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापारवाढीला प्राधान्य दिलं होतं, कारण व्यापाराशिवाय आपल्या राज्याला भरभराट येणार नाही याची महाराजांना नक्कीच खात्री होती. त्यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांना अनेक सवलती आणि जकातीतील सूटसुद्धा दिल्या होत्या. अनेक उदाहरणं याची तुम्हाला इतिहासामध्ये नक्कीच सापडतील. तसंच कायदा आणि सुरक्षित राज्य निर्माण करून व्यापारवाढीला एक प्रकारे हातभार लावले सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला दिसतं. तर दुसरीकडे परकीय व्यापाऱ्यांच्या बाबतीत शिवाजी राजांनी अखंड सावधानतेचं धोरणसुद्धा स्वीकारलं होतं, कारण त्या काही परकीय व्यापाऱ्यांचे उद्दिष्ट हे केवळ व्यापारापुरतेच मर्यादित नव्हते. एकदा महाराजांना पंत अमात्यांनी अर्ज केला होता, किल्ले बहुत जाहले, त्यांच्या मागे पैका विनाकारण खर्च होत आहे. त्यावर महाराजांचं उत्तर होतं, जसा कुणबी शेतात माळा घालून ते शेत राखतो तसंच किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. कारवास खेळे मारून बळकट करतात, त्याचप्रमाणे राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगजेबांसारख्यांची उमर गुजरून जाईल, पण तो आम्हाला कधीच जिंकू शकणार नाही. त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जुने नवे असे 360 किल्ले आहेत. एक एक किल्ला तो 1 वर्ष लढला ना तर 360 वर्ष लागतील. एकंदरीत आपण पाहिलं तर महाराजांकडे 111 किल्ले, 360 जिंकलेले किल्ले होते, जिथे प्रत्येक किल्ल्याची किंमत अंदाजे 5,000 कोटी रुपये आहे. त्यातील बहुसंख्य किल्ले हिल स्टेशन्सवर आहेत, जे मोक्याचे नियोजन करून बांधलेले होते. चित्रगुप्ताच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांकडे जहाजांची जवळजवळ 640 संख्या होती, म्हणजे जवळजवळ 700 जहाजं होती. महाराजांची आरमाराची प्रगती ही थक्क करणारी होती. याशिवाय त्या महाराजांकडे 1536 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन, इतर हिरे मोतीसुद्धा होते. शिवरायांनी वेगवेगळ्या प्रसंगात 3 तलवारी वापरल्या होत्या. त्यापैकी जगदंबा ही तलवार इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात म्हणजे लंडनमधील रॉयल म्युझियममध्ये आहे. तुळजा तलवार ही सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरातील तुळजा फिरंग ही तलवार सुद्धा आहे. आणि भवानी तलवार ही आज शिवरायांचं 13वा वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. युद्धाच्या आघाडीवर आणि अनिश्चित परिस्थितीसाठी त्यांच्याकडे अंमलबजावणीसाठी नियोजन सुद्धा होते. महाराजांच्या तलवारींचीच किंमत जवळजवळ 72 कोटी असावी असा अंदाज आहे. महाराजांच्या मृत्यूसमयी शिवरायांच्या म्हणजे स्वराज्याच्या तिजोरीमध्ये 4 लाख सुवर्णहोन होते. एक सुवर्णहोन म्हणजे 3.5 रुपये, म्हणजे 1680 सालातील 14 लाख रुपये. तुम्ही कल्पना करा, आज तब्बल 350 वर्षानंतर या 14 लाख रुपयांचं ॲक्च्युली मूल्य काय असेल. व्हिडिओच्या शेवटी कॅल्क्युलेट करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. उद्योग. शिवकाळात कोकण भागात बरीच गजबजलेली व्यापारी केंद्र होती. चौल, दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेण या ठिकाणांचा शिवकालीन भरभराटीस आलेली औद्योगिक आणि व्यापारिक केंद्र असा उल्लेख सुद्धा आढळतो. चौल आणि दाभोळ या बंदराची तर सुरत आणि गोव्याची तुलना केली जात होती. राज्याच्या ताब्यात असलेली राजापूर, दाभोळ, केळशी ही बंदरे मुंबईच्या व्यापाराला अत्यंत आवश्यक अशी होती. कोकण हा मराठी राज्याचा कणा होता. मीठ तयार करणे हा कोकणातील प्रमुख उद्योग होता. ठाणे, कुलाबा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पुष्कळ मिठागरं होती. या भागातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी तो सांभाळून मीठ व्यवसाय सुद्धा करण्याचा त्यांचा आग्रह होता. मिठाच्या वाहतुकीसाठी शिवाजी महाराजांनी खास गलबतांचा तांडा निर्माण केला होता. एकदा परकीय मिठाच्या उत्तम प्रतीमुळे व कमी किमतीमुळे राज्यातील मोठी बाजारपेठ परकीयांनी काबीज केली होती. त्यातच देशातील मीठ उत्पादकांना त्यांच्याशी स्पर्धा करणं जमेनासं झालं आणि त्यातून बरीचशी मिठागरं ओस पडली. यावर पूर्ण विचार करून महाराजांनी मिठाच्या व्यापारास संरक्षण देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी परकीय मालावर मोठ्या प्रमाणात जकात बसवली व त्यांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यातूनच जगातील पहिल्या संरक्षण नीतीचा अर्थातच डिफेन्स पॉलिसीचा प्रारंभ झाला. जर्मनीत 19व्या शतकात फ्रेडरिक लिस्ट एक जर्मन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यांनी राजकीय अर्थव्यवस्थेची नॅशनल सिस्टम डेव्हलप केली आणि त्या धोरणानुसार संरक्षण धोरणाचा डिफेन्स पॉलिसीचा स्वीकार केल्याने जर्मनीचा त्या काळी अभूतपूर्व असा आश्चर्यकारक त्यांची प्रगती झाली होती.
परंतु या धोरणाची आणि पॉलिसी खरी सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकातच केली होती हे इथे आवर्जून नमूद करायला मला आवडेल. कल्याण भिवंडी भागात उत्तम प्रकारचं लाकूड भरपूर प्रमाणात मिळत असे आणि हे लाकूड बोटी बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे महाराजांनी कल्याण आणि भिवंडी येथेच बोटी बांधण्याचा कारखाना सुरू केला होता. आपल्या राज्याच्या उत्पन्नासाठी काही नियमित करांबरोबरच काही प्रासंगिक कराचं सुद्धा म्हणजे इन्सिडेंटल टॅक्स आधार घेण्याचं सुद्धा आपण काही उदाहरणं बघू शकतो. शिवकाळात व्यवसाय कर, सराफपट्टी, विक्री कर, कारागिरी कर, तेलपट्टी, मोहतर्फा, जकात, उद्योगधंद्यावरील कर, भेटवस्तूवरील कर यासारखे काही अप्रत्यक्ष कर सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेकडून वसूल केले होते. तसेच काही रक्कम जनतेला केलेला दंड, जनतेला आकारलेलं शुल्क इत्यादी रूपाने सुद्धा प्रशासनास प्राप्त होत होतं. शिवकाळातील कर पद्धतीविषयी थोडक्यात बोलायचं एक स्पष्ट करावं लागेल की या काळातील सर्व कर पुरोगामी स्वरूपाचे होते, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या व व्यावसायिकाच्या उत्पन्न क्षमतेनुसारच ते आकारले जात होते, म्हणजेच ते जाचक नव्हते. याचाच अर्थ शिवकालीन कर व्यवस्था ही समन्वय आणि करतत्वाचा अंगीकार करणारी होती, कारण बरेचसे कर हे स्वराज्यातील परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून असत. या कर पद्धतीत सहजता आणि साधेपणा सुद्धा होता. पॉलिसी मेकिंग लोकांच्या भल्यासाठी पण कठोर शिस्तीची धोरणे हे शिवाजी महाराजांच्या धोरणांचं अर्थात पॉलिसीचं एक जबरदस्त वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेतकरी विषयक धोरणांचे देशभरामध्ये सुद्धा स्वागत झालं होतं. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या सोयीनुसार तयार झालेल्या टॅक्स पॉलिसीज ही त्यांच्या आदर्श मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीमधली एक जमेची बाजू होती. याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पुरंदरचा तह. शाहिस्ते खानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने आणि जसवंत सिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप मात्र वाढत चालला होता. मराठ्यांची लढाई जर का अशीच चालू राहिली तर मुघल राज्य संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे त्याने ओळखलं आणि म्हणून शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी त्यांनी आपल्या दरबारातील सर्वश्रेष्ठ सरदारांची निवड केली. 80,000 स्वार सोबत दिलेर खान, 5,000 पठाण घेऊन मिर्झा सिंग स्वराज्यावर चालून आला. तो शाहिस्ते खानप्रमाणे आततही नव्हता. त्याने पुरंदरला वेढा घातला. दिलेर खानाने वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा करण्यास सुरुवात केली. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरला खिंडार पडले आणि मुघल सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. पुरंदर पडला मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याचे ठरवलं. मिर्झाराजे जयसिंग याच्यासोबत तह केला. या तहामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं, पण महाराजांनी हा निर्णय घेण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं. तो म्हणजे ज्यावेळेस तह झाला तो जूनचा महिना होता, तेव्हा पेरणीचे दिवस होते. आता जर युद्ध थांबलं नाही तर आपल्या स्वराज्यातील सैन्याला पेरणी करता येणार नाही, कारण आता जर युद्ध झालं तर सैनिकांना युद्धातच अडकावं लागेल आणि जर पेरणी झाली नाही तर स्वराज्याला भविष्यात अन्नधान्याची कमतरता जाणवेल. स्वराज्यातील सर्वच सैनिक आणि मावळे हे शेतकरीच आहेत. त्यावेळी स्वराज्यात 4 महिने शेतात राबून दसऱ्यानंतर खरीपाचं धान्य घरात आल्यानंतर मगच युद्धासाठी बाहेर पडण्याची पद्धत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली होती. जर तेव्हा जूनमध्ये युद्ध चालू राहिलं असतं तर राज्याची सगळीच व्यवस्था कोलमडेल अशी स्वराज्यातील शेतकऱ्यांविषयी तळमळ महाराजांना नक्कीच होती. आता बघूया शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ. शिवाजी महाराज हे कार्यक्षम शासक आणि प्रशासक सुद्धा होते. ते न्याय आणि खंबीर हाताने राज्य करत होते. मॅनेजमेंटमध्ये एक स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन एक इन्व्हॉल्ड असते आणि शिवाजी महाराजांची राज्यरचना योग्य ठिकाणी होती. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक मात्र पूर्ण झाली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावं दिली. ही मंत्रिपदे वंशपरंपरागत न ठेवता कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत असं त्यांनी सांगितलं. 8 मंत्र्यांच्या मंडळाची स्थापना झाली आणि कायदा सर्वांपेक्षा वरचढ ठरला. पडीक, नापीक आणि वादग्रस्त जमिनीही नांगराखाली विकत घेतल्या गेल्या. बेकायदेशीर कर, लाचखोरी, खंडणी, टोल हे प्रकार दूर झाले. त्यांनी व्यापार आणि व्यवसायाची काळजी घेतली आणि तरुणांना राज्याच्या व्यापारात आणि लष्कर आणि नौदलात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पुढील मंत्री होते. नंबर 1 पंतप्रधान अर्थातच पेशवा मोरोपंत त्रिंबक पिंगळे. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राज्याचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15,000 असा पगार सुद्धा मिळायचा.
दुसरं पद पंत अमात्य मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचा एकूण जमा खर्च त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांवर लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचं काम होतं. तसंच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करण्यास सुद्धा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000 होऊन पगार होता. तिसरे पंत सचिव सुरनेस. अण्णाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणं हे त्यांचं मुख्य काम होतं. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्र पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावं लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचं कामही सुद्धा यांच्याकडेच होतं. तसंच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावं लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10,000 होऊन पगार होता. चौथं पद मंत्री वाकनीस. दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचं काम असे. महाराजांची रोजनी ठेवणे, त्यांचं भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षकांकडे लक्ष पुरवणे, खाजगी आणि कौटुंबिक आमंत्रण देण्याची कामं यांना करावी लागत. त्यांना वार्षिक 10,000 होऊन एवढा पगार मिळत असे. पाचवं सेनापती अर्थातच सरनौबत. हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वगळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे आणि त्यांना वार्षिक 10,000 होऊन एवढा पगार मिळत असे. सहावं पद पंत सुमंत डबीर. रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधित नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागेल. पंत सुमंतांना वार्षिक 10,000 होऊन एवढा पगार होता. न्यायाधीश 7वं पद काझी उल उजत. निराजी पंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000 होऊन एवढा पगार मिळत असे. 8वं पद पंडितराव दानाध्यक्ष सद्र मोहतसी. रघुनाथराव पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची कामे असत. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. अष्टप्रधान मंडळ म्हणून ओळखले जाणारे मंत्रिमंडळ, डबीर म्हणून ओळखले जाणारे परराष्ट्र व्यवहार आणि अंतर्गत गुप्तचर शाखा यासारख्या संकल्पना यांच्या सरकारकडे होत्या. अनेक युद्ध रणनीती. शिवाजी महाराज एक निश्चित ध्येय असलेले महान द्रष्टे होते. त्यांची रणनीती आणि तत्वे आजच्या जगात तितकीच समर्पक आहेत जितकी ती पूर्वी सुद्धा होती. अनेक शतकांच्या पूर्वीच्या इतिहासाचा अभ्यास करून त्यांनी गोरिला वॉरफेअर गनिमी कावा नावाचं स्वतःचं एक लढाऊ यंत्र तयार केलं होतं. कोणत्याही नियमित लढाई किंवा युद्धापेक्षा ते अतिशय वेगळं होतं आणि बहुतेक वेळा कमीत कमी मृत्यूचं प्रमाण सुद्धा त्यात व्हायचं. जगातील 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरिला वॉरफेअर म्हणजेच गनिमा कावा या युद्धतंत्राचा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात. उबरखिंडीच्या प्रसिद्ध युद्धाचा उल्लेख हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आढळतो. उझबेकिस्तानमधील कार्तलब खानाच्या 30,000 बलवान सैन्याचा पराभव हा महाराजांच्या फक्त 1,000 माव्यांनी केला होता. मायदेशी परतण्यासाठी एकही उझबेकी जिवंत राहिला नाही. त्यांनी युद्ध आणि लष्करी डावपेच, लढाईचे तंत्र, कायदा आणि सुव्यवस्था एका राजाला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सैनिक अर्थातच मावळे घेऊन जास्तीत जास्त पराक्रम हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि त्यांनी प्रचंड पराक्रम केले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा यासारखी अनोखी युद्धनीती विकसित केली जी लोकसंख्येच्या गतीवर केंद्रित होती. 300 शिपायांसह 300 मैलाच्या किनारपट्टीवर नियंत्रण असलेल्या नौदलाची उभारणी केल्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनकसुद्धा संबोधलं जात होतं. त्यांनी गनिमी कावा किंवा गनिमी रणनीतीचा पुढाकार घेतला आणि तसंच त्यांच्या शत्रूंना पराभूतसुद्धा करण्यासाठी लोकसंख्याशास्त्र, गती, बेधडक आणि फोकस्ड अटॅक यासारख्या स्ट्रॅटेजिक फॅक्टर्ससुद्धा फायदा घेतला. मुघल साम्राज्याच्या तुलनेत शिवाजी महाराजांकडे सैन्यदल कमी होतं आणि त्यामुळे या असंतुलनावर मात करण्यासाठी गनिमी युद्ध, गनिमी कावा अतिशय बंधनकारक होतं. ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट. असा लोकोत्तर पुरुष युगायुगातून क्वचितच जन्माला होतो.
शिवाजी महाराजांच्या काळात संतांनी स्वराज्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या सैनिकांसाठी शस्त्र आणि युद्धरणनीतीचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं. महाराज आपल्या सैनिकांना युद्धापूर्वी वेळेवर पगार आणि वाढीव पगार सुद्धा देत असत. त्यामुळे महाराजांप्रती त्यांची देशनिष्ठा जबरदस्त बळकट झाली होती. शिवाजी महाराजांनी वैयक्तिकरित्या आपलं सैन्य वाढवलं आणि नियंत्रितसुद्धा केलं. त्यांनी सैन्याच्या देखभालीला प्राधान्य दिलं आणि त्यांना नियमितपणे रोख रक्कमसुद्धा दिली गेली. बक्षिसं आणि दंड. शिवाजी महाराजांच्या युद्ध आणि प्रशासनात विलक्षण दक्षता दाखवणाऱ्या सैनिक आणि कर्मचाऱ्यांसाठी बक्षिसं आणि सन्मान करण्याची व्यवस्था सुद्धा स्थापन केली होती. पण त्याचप्रमाणे अक्षम्य चुका आणि पापांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेइतक्या टोकाच्या शिक्षासुद्धा त्यांनी दिल्या होत्या. कल्पकता, निर्णय, संयम, जोखीम कमी करणे हे शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या चांगल्या व्यवस्थापकाचे इतर गुण आहेत. त्यांनी तयार केलेली 300 वर्ष जुनी धोरणं आजही आपल्या काळात आधुनिक वाटतात. शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य हे शिस्त, प्रशासन, लोकांच्या सोयीनुसार तयार केलेली धोरणं, चारित्र्य, उद्योजकता, व्यवसाय आणि बरेच काही याचे उत्कृष्ट उदाहरण देतात. ते अभिमानाने छाती भरून यावी, मान ताठ व्हावी असं महाराष्ट्राला लाभलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यातले कुठले मुद्दे तुम्हाला सर्वात जास्त आवडले हे कमेंटमधून नक्की कळवा. या व्यतिरिक्त भविष्यात कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा. शेवटी जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातील उद्योजकांना आणि उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्यांना सगळ्यांना शेअर करा. आमच्या स्नेहलते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, तुमचे बिझनेस 10 पटीने वाढण्यासाठी मी लाईव्ह बिझनेस ट्रेनिंग, वर्कशॉप्स आणि वेबिनार्सने उद्योजकांना मार्गदर्शन करतो. यामध्ये नावनोंदणी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर सुद्धा क्लिक करा किंवा 9223334907 वर व्हॉट्सॲपसुद्धा करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.